आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा असते. गुरुणाम गुरु हे व्यास महर्षी आहेत. ते संपूर्ण भारतीय तत्वज्ञान, वेद उपनिषद यातून निर्माण झालेलं तत्वज्ञान ते व्यासाने लोकांच्या समोर प्रगट केलं. हे जे भारतीय तत्वज्ञान आहे ते केवळ तत्वज्ञान म्हणून नाही, पाश्चात्य तत्वज्ञानी आणि पौरात्य तत्वज्ञानी यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की पाश्चात्य तत्वज्ञान हे केवळ शाब्दिक आहे, पौर्वात्य तत्वज्ञान हे अनुभूतीवर आधारलेला आहे. अनुभव हा प्रधान आहे. मला अनुभव काय आला, मला काय वाटतं त्याला इथे महत्व नाही. माझा अनुभव काय आहे याला इथे महत्व आहे. पाश्चात्यांमध्ये प्लेटो, अरिस्टॉटल पासून घेतले, काही होते उत्तम साधक होते, परंतु साधकापेक्षा विचारवंत जास्त होते. आपल्याकडे सुद्धा विचारवंत नाहीत असं नाही, परंतु अध्यात्मामध्ये त्यांना स्थान नाही. केवळ विचारवंतांना स्थान नाही, जे प्रत्यक्षात करतात त्यांना स्थान आहे. कारण त्यातून ते एक वेगळी अवस्था प्राप्त करून घेतात. साखर माझ्या जिभेवर ठेवली म्हणजे एक अनुभव येतो. तादृश अनुभव हा गोडीचा आहे, साखरेचा आहे, परंतु त्याच्या पुढचा न सांगता येण्यासारखा अनुभव हा तृप्तीचा आहे, समाधानाचा आहे, शांतीचा आहे. असा एकदम फरक पडतो. मंडळी, पाश्चात्य मंडळी आणि पाश्चात्याळलेली मंडळी ही फक्त शाब्दिक चिकित्सा करीत बसतात. आमचं म्हणणं तसं नाही. शाब्दिक चिकित्सा करा. मय्येव मन अधस्त्वम मयि बुद्धिं निवेशय. बौद्धिक दृष्ट्या शाब्दिक चिकित्सा जरूर करा, पण आधी मन द्या. मन ज्यावेळेला म्हटलं त्यावेळेला केवळ विचार करणारं आणि अनुभवाचा संग्रह करणारं मन अशी व्याख्या इथे अभिप्रेत नाही. इथे अभिप्रेत असलेली व्याख्या थोडी खोलवर आहे. ती समाधानापर्यंत म्हणजे अनुभवापर्यंत घेऊन जाणारी आहे. अनुभव म्हटल्यानंतर तो शब्दातीत अनुभव असावा असंही अभिप्रेत आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे खरा अनुभव हा नेहमी शब्दातीत असतो. शब्दातून प्रगट करता येणंच शक्य नाही. दुसऱ्याला तसाच अनुभव झाला तर दोघांचा अनुभव एक होतात, दोघांची मतं जुळतात. आणि हे केव्हा जुळतात? जेव्हा दोघं एक होऊन अद्वैत अवस्था प्रस्थापित होते तेव्हा. तोपर्यंत नाही. मला भूक किती लागली शब्दाने मी सांगू शकतो. हो, फार भूक लागली, प्रचंड भूक लागली, अगदी राहवत नाही अशी भूक लागली. उपदेशक म्हणाले की ठीक आहे. एका शिष्याला अनुभव देत असताना योगायोगानं वडीलच त्याचे गुरु होते, मुलगा शिष्य होता. त्या मुलाला म्हणाले की तुला ब्रह्माचा अनुभव पाहिजे ना? तर म्हणाले हो देतो म्हणाले. त्यांनी पाणी
नुसतं पाणी घ्यायला सांगितलं, अन्न बंद करून टाकलं. 7 दिवस पर्यंत अन्न बंद करून टाकलं. जीवाची काहिली झाली. अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. सर्वच म्हणतात अन्नापासून होणारे फायदे, वैज्ञानिकयुक्त फायदे, न्यूट्रिशियस व्हॅल्यूज वगैरे वगैरे हे सगळं सर्वत्र आहेत. परंतु तो गुरु शिष्याला असं म्हणाला की मी सांगतो याप्रमाणे राहा. आधी पाणी बंद केलं, आधी अन्न बंद केलं, पाणी चालू ठेवलं. 8 दिवसांनी तो असं म्हणाला की मला अन्न पाहिजे, मला भूक लागली, मला बाकीचे त्रास होतात वगैरे वगैरे. मग पाणी बंद करून टाकलं. पाणी बंद केल्यानंतर मग म्हणाले आता तुला कसं वाटतं रे? तर म्हणाले अन्नाशिवाय मी जगूच शकत नाही, मला खायला काहीतरी द्या. अरे म्हणाले तुला श्रीकृष्णाचं वर्णन करून सांगतो. कृष्ण कसा होता, वैजयंती माळा त्याच्या गळ्यातल्या कशा होत्या, त्याचं सर्व विलोभनीय अशा प्रकारचं सौंदर्य कसं होतं वगैरे वगैरे सांगतो. तो म्हणला मला ते काही नको म्हणाल, मला एक भाकरीचा तुकडा तुमच्याकडे असेल तर तेवढा द्या, बाकी मला काही नको. म्हणजे म्हणाले काय की तू अन्नाशिवाय जगू शकत नाहीत ना, आता तुला इतर काही मिळाल ते नको ना. मग अशी अवस्था ज्या वेळेला ब्रह्माविषयी होईल तेव्हा ब्रह्म तुला मिळेल म्हणाल. अन्नम ब्रह्मेति यजानात, अन्न हेच ब्रह्म आहे म्हणाल. अन्न हे ब्रह्म कसं आहे हे तुला प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कळणार नाही. रोजच्या रोज अधुकल्ल्या मधुकल्ल्या मस्तपैकी जेवण झालं, अन्नम ब्रह्मेति यजानाम यावर व्याख्यानं दिली किंवा खूप ऐकली, त्यातून मला काही मिळणार आहे अशातला मुळीच भाग नाही. अरे 1 दिवस तर हा अनुभव घे, फार जास्त नाही सांगत तुला. 1 दिवस की अन्न हे खरोखर ब्रह्म आहे हा अनुभव 1 दिवस घे. वर्षातून 1 दिवस घे. जमलं तर आषाढी एकादशीच्या दिवशी घे. पण तेवढ्या एका दिवसांनी फारसं भागेल असं नाही. आणखी 4 महिन्यांनी कार्तिकी एकादशी येते, तेव्हाही हा अनुभव घे. आणखी काही दिवसांनी शिवरात्र येते, महाशिवरात्री येते, त्या दिवशी अनुभव घे. वर्षातून 3 दिवस संपूर्ण उपोषण करण्याचा अनुभव घे. फक्त 3 दिवस घे, पण 3 दिवस असे काढ ते काहीही खायचं नाही. काही मरत नाहीच म्हणाले, तू मरणार नाहीच. 3 दिवस, वर्षातून 3 दिवस सकाळपासून शक्य झालं तर पाणी सुद्धा वर्ज्य असं करून, नाही झालं तर मग निर्जला एकादशी आणखीन पुढे एक आहे, त्या दिवशीची ती कर की ज्या दिवशी पाण्यापासून सगळंच वर्ज्य करून टाक. अशा रीतीचे 4 दिवस जर तू वर्षातून काढले तर बघ तुला अनुभव कसा येतो. अरे थोडस तरी खावंसं जेव्हा वाटतं ना, तेव्हा तो पदार्थ म्हणजे साक्षात परब्रह्म असं वाटायला लागतं. मनुष्य त्याची चव पाहत नाही, त्याची गरज पाहतो आणि त्या गरजेच्या अनुभूतीतून त्याला जे त्याच्या ठिकाणी जे प्राकट्य निर्माण होते किंवा जो अनुभव येतो तो अनुभव साक्षात परब्रह्माचा असतो. मग त्या परब्रह्माला कुठल्याही रीतीनं समजा. त्याला राम म्हणून आळवा, कृष्ण म्हणून आळवा, दत्त म्हणून आळवा, कुठलाही देव म्हणून आळवा, परंतु मनाची ही अवस्था तयार करा. आणि मन देहाशी निगडीत असल्यामुळं देह आणि मन जेव्हा खरोखर एकरूप होतात तेव्हा अवस्था काय होते. बाकीच्या भौतिक विश्वामध्ये मनुष्य रमत नाही, आपोआप अंतर्मुख होतो आणि त्यातून मनाच्या माध्यमातून मनाचं मन पण वितळून जाऊन शेवटी थेट परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचतो. देव हवाय ना, देव पाहायचा आहे ना, तर मग हे करायला हवं. आणि पाहायला गेलं तर
त्यातला एखादा क्वचित असा मिळतो, एखादा मनुष्य असा मिळतो की जो खरोखर देव पाहतो असं म्हणतो. तुकारामासारखा एखादा असतो. आणि मग त्याचा अनुभव काय होतो की देव पाहावया गेलो, देव होऊन ठेलो. कारण खऱ्या अर्थाने जर मनुष्य देव पाहायला गेला तर तो देव होतोच. जसं खऱ्या अर्थाने भूक लागली की मन, देह, मनाच्या आतले पापुद्रे, देहाच्या आतल्या सेल्स, पेशी ह्या सगळ्या अन्नमय होऊन जातात. अन्नाशिवाय दुसरा कशाचाही ध्यास नाही. असा ध्यास जर देवाचा लागला तर देवाशिवाय शरीर वेगळा विचार करू शकणार नाही, मन वेगळा विचार करू शकणार नाही. निरंतर ध्यास एकला एक परमेश्वराचा, अशी अवस्था झाली म्हणजे मग काय होतं, त्याचा तो स्वतः राहत नाही. तोपर्यंत मी आहे, मला भूक आहे असं तो म्हणतो, त्यात मी असतो, पण मला केवळ भूक आहे असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्याचा मी विरघळलेला असतो, अहंकार गेलेला असतो. आणि तो अहंकार कसा होतो, अन्नमय होऊन जातो. त्याच्या डोळ्यासमोर सातत्याने भाकरी दिसते, पिठलं दिसतं, वरण दिसतं, भात दिसतो, खाण्याचे पदार्थ दिसतात, दुसरं काहीही त्याला सुचत नाही. ही जशी भुकेची अवस्था होते तशी देवाची अवस्था झाली. म्हणजे देवाशिवाय त्याला काहीही गोड वाटत नाही, बरं वाटत नाही. इतर बाकीचे चैनीच्या, मौजीच्या, हास्याच्या गोष्टी असू देत, त्यात रस घेणार नाही अशातला भाग नाही. परंतु त्याचा खरा रस तिकडे एका परमेश्वरामध्ये साठवलेला असतो की मला तोच हवा, तोच हवा, त्याच्याशिवाय मला दुसरं काही नको. अक्षरशः नचिकेतासारखी त्याची अवस्था होते. आणि त्यावेळेला मग खरोखर देव त्याच्या समोर प्रगट होतो, तो देवच होतो. म्हणून तुकाराम देवच झाले, मीरा देवच झाली. जो ज्याचा ध्यास घेतो, तुका म्हणे अळी झाली भिंगोटी सगळी. ती अळीची भिंगोटी आपोआप जशी होते त्याप्रमाणे हा देवाचा ध्यास जर घेतला, नाहीतरी मनुष्य कुठला तरी ध्यास घेतोच ना. विवेकानंदाचं एक वाक्य मोठे छान आहे, एव्हरीबडी इज मॅड इन दिस वर्ल्ड. सम आर मॅड आफ्टर मनी, सम आर मॅड आफ्टर विमेन, सम आर मॅड आफ्टर अदर थिंग्स. ते म्हणतात माय मास्टर इज ऑल्सो मॅड, बट ही इज मॅड आफ्टर गॉड. स्वतःच्या गुरुचं मोठेपण त्यांनी कशात सांगितलं की माझा गुरु वेडा आहे, असं वेडेपण हवं. पण हे वेडेपण जे इतर वस्तूविषयी आहे ते वेडेपण ईश्वराविषयी हवं. म्हणजे मग ईश्वर काय करतो, ईश्वर तुम्हाला सगळे देतो. कधी फसवण्याकरता देतो, कधी तुमचं मन विचलित करण्याकरता देतो, कधी परीक्षा पाहण्याकरता देतो, आणि खरोखर कधी कृपा करण्याकरता देतो. अशा विविध रीतीने देतो. कधी लबाडी म्हणून देतो की ठीक आहे एवढं मागतोच ना, देव देव म्हणतो, बस मोठेपणा येतो, पैसा अडका मिळायला लागतो, घरदार मिळायला लागतं, मनासारखा सगळ्या वस्तू व्हायला लागतात. आणि मग त्याला असं वाटतं इथंच सगळं काही आहे, त्यात मौज आहे. शेवटी काय जे असेल त्यात आनंद किंवा मौज, मनाचं समाधान म्हणजेच दिव्य जीवन ना. मग ते इथे काय कमी आहे, कशाची कमी, ते सगळं त्याला मिळायला लागतं. परंतु ती फसवणूक असते. म्हणून तुकारामाने म्हटलं की मला फसवतोस काय. शिवराजांनी ज्यावेळेला त्यांच्याकडे ददराणं म्हणून अनेक पिढ्याचं द्रव्य त्याला मिळेल, दारिद्र्य निघून जाईल अशा प्रकारचं पाठवलं, त्यावेळेला तुकाराम माझं म्हणाले देवा मला फसवतोस काय म्हणाले. अरे हे देऊन आम्हाला काय करायचंय म्हणाले, आमच्यासारख्याला हे नको, हे निर्माण करणारा तो हवा. म्हणून त्या एका परमेश्वराचा ध्यास जेव्हा निर्माण होतो
त्यावेळेला विविध रूपाने देव येतो, फसवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या फसवण्याला तो बळी पडत नाही. अशा अवस्थेत ज्यावेळेला येतो तेव्हा देवाचा सुद्धा नाईलाज होतो आणि मग तो त्याच्यावर कृपा करतो. म्हणून देव मला हवा, तो 4-2 वस्तू पुरवण्याकरता नको, ती फसवणूक असते. किती काळ तुम्हाला पुरवणार आहेत, शेवटी जैसे थे. तर माझ्यावर खऱ्या अर्थाने कृपा करणार असावा की हे हवंय तर हे दे मला, त्याची जीवनामध्ये आवश्यकता आहे ते हे दे, परंतु तुझ्या वाचून नको. तुझं सह शिवशक्ती तुझ वाचून नाही. तुझ्यासह शिवही असावा, शक्ती असावी, प्रकृती असावी, पुरुषोत्तम असावा, दोघेही असावे, पण तुझ्यासह असावे. श्रीकृष्णासह असावे, परब्रह्मासह असावे. आणि तेवढा श्रीकृष्ण परब्रह्म वजा केला तर शिवही उपयोगी नाही, शक्तीही उपयोगी नाही. दोन्ही तुम्हाला नरकात घालतील. अंकुश जो आहे हा पुरुषोत्तमाचा अंकुश आहे प्रकृतीवर. म्हणून आपल्याकडे 3 पुरुष मान्य केले आहे, क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम. पुरुषोत्तम हात एकला एक वरचा आहे आणि क्षर अक्षर पुरुष हे प्रकृतीमधले आहेत. त्यांचं साम्राज्य मोठं आहे, विशाल आहे, त्यांचं उलट त्यांचंच कार्य जास्त आहे. परंतु ते नको नको असं म्हणण्याचंही कारण नाही. आले तर येऊ दे, माझा विरोध नाही त्याला, परंतु ते पाहिजे. अंगावर घालायला वस्त्र नको असं मी कशाला म्हणू, जरूर पाहिजे. अगदी भारी भारी वस्त्र देईल तरी चालते, पण नुसती वस्त्र नको. परमेश्वराच्या शक्तीमध्ये गुंफलेली वस्त्र हवी. हे वस्त्र मी अंगावर घातल्यानंतर असं वाटलं पाहिजे की खरोखर परमेश्वर तू मला पांघरून घेतलेला आहेस, तू मला आच्छादन दिले, तुझ्या आलिंगनामध्ये मी आहे, असं हे वस्त्र घातल्यानंतर मला वाटलं तर नको कशाला म्हणू. दोन्ही मिळाले ना, कारण शरीर शरीराच्या मर्यादित आहे, पण शरीराला वस्त्र हवं तेही मिळालं आणि शरीराच्या आतीत असलेला परमेश्वर तोही माझ्या बरोबर आहे. दोन्ही गोष्टी मिळाल्या, नको कशाला म्हणू. त्याच नाव दिव्य जीवनच आहे. म्हणून दिव्य जीवनाकरता ते मिळवावं लागतं. म्हणजे मुख्य काय मिळावं लागतं तर कृपा मिळवावी लागते. आणि कृपा कशा करता पाहिजे तर आत्मज्ञानाकरता कृपा पाहिजे, ईश्वराकरता परब्रह्माकरता कृपा पाहिजे. आणि ती कृपा ज्याच्याकडून मिळते त्याला गुरु असं म्हणतात. त्या गुरुचा आजचा हा दिवस आहे. स्वामी स्वरूपानंदांनी मोठे छान सांगितलं, गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान, वावू गातो क्षीण साधनांचा, सहज साधन गुरु कृपा जाण, जीवाचे कल्याण तेणे होय. गुरु माता पिता, गुरुची देवता, गुरु मुक्तिदाता ऐसे मानी, गुरु सेवे वीण जावो नेदी क्षण, तरी तो प्रसन्न स्वामी भाडे. गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान. आत्मज्ञान ना तसे गुरु अनेक आहेत. दत्तानी 24 गुरु केले, 24 तत्वाचा स्वीकार केला अनुभवात. पण एका तत्वापुरता एक मर्यादित गुरु, त्यातला कुठलाही गुरु आत्मज्ञानी नाही. आत्मज्ञानातून प्रगट होणारा एक एक गुण देणारे हे सगळे गुरुच आहेत. सगळं विश्व गुरुमयच आहे. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरु से आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. अशी अवस्था होत असताना, एक एक गुण घेत असताना त्या त्या व्यक्तीचा आदर मान
जिव्हाळा हा जरूर असायला हवा, परंतु ते नव्हे. या एकेका गुणातून आत्मज्ञान मिळणार नाही. तो गुरु असा पाहिजे की जो आत्मज्ञान देईल. आत्मज्ञानाकडे मनुष्य वळला की बाकीचे गुण आपोआप येतात. त्याकरता वेगळा प्रयत्नही करावा लागत नाही. मग तो गुरु एक सांगतो, कधी मंत्र देतो, कधी सोहम देतो, कधी नुसतं ध्यान करायला सांगतो, ध्यानाची पद्धत सांगतो, अनेक गोष्टी तो देतो. परंतु स्वतःची दृष्टी तेवढी देतो असं नाही. त्याला प्रवास करावा लागतो आणि बाकीच्या गोष्टीकडून बाकीच्यांकडून जशा गोष्टी मिळत राहतात त्याप्रमाणे गुरुकडूनही मिळत राहतात. पण गुरु सगळ्यात शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट देतो, त्याचं नाव दृष्टी असं आहे. जगाकडे पाहण्याची दृष्टी देतो. या दृष्टीतून जगाकडे पहा, आवश्यक ते घ्या. त्या दृष्टीने विवेक येतो. यातलं काय घ्यावं काय सोडावं हा विवेक येतो. खरोखर जीवनाला आवश्यक असेल तर ते घ्यायला काही हरकत नसते, पण नेमकं आवश्यक काय आहे याकरता एक वेगळी दृष्टी लागते. ती दृष्टी विवेकातून येते आणि असा एक विवेक संपन्न झाला की तिथे वैराग्य समन्वित होतं. वैराग्य म्हणजे टाकून देणं असं नव्हे, अनासक्ती म्हणजे वैराग्य. वस्तू माझ्याकडे आली, कशा पद्धतीनं आली, न्यायानं आली, नीतीनं आली, प्रेमाने आली तर मला मी स्वीकारायची. तशी नसेल, लबाडीनं आली असेल, आवळा देऊन भोपळा घेण्याच्या उद्देशाने आली असेल, कुठल्याही प्रकारचा दंभ, स्वार्थ, मत्सर, द्वेष इत्यादीचे संस्काराने आली असेल तर ती नको. हा जो विवेक आहे, हा विवेक प्रत्येक वेळेला कोण ठरवणार? आतली शक्ती ठरवणार. आणि ती आतली शक्ती गुरुकडून येते. म्हणून मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. ज्ञानेश्वरांनी म्हटलं ते तेवढ्या करता म्हटलं, नाही तर मग गुरुचा आणि माझ्या हृदयाचा आणि विवेकाचा परस्पर संबंध काय? म्हणून गुरु मुख्यतः काय शिकवायला शिष्याला शिकवत असेल तर तो विवेक शिकवतो आणि विवेकातून मग वैराग्य येतं, पुढे मुमुक्षुत्व येतं, साध्य सिद्ध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या त्या मार्गावर शिष्य येतो. या मार्गावर लावून ठेवणं हे गुरुचं कार्य आहे. तेवढं गुरु जो करत असेल तो सद्गुरु आणि बाकीचे नुसते गुरु. सद्गुरु म्हणजे सतकडे लक्ष ठेवून मार्गक्रमण करायला सांगणारा तो सद्गुरु. इतर काही 4-2 गोष्टी, हा हे होईल ते होईल, असं होईल तसं होईल वगैरे, तो सद्गुरु नव्हे. ती त्यांना सद्गुरु म्हणता येत नाही. अनेक प्रकारचे लोक झालेले आहेत. धर्माकरता झालेले, अध्यात्माकरता झाले, निर्णयाच्या करता झाले, अनेक प्रकारचे गुरु झालेले आहेत. परंतु हे सद्गुरु नव्हे. ती समर्थांनी मोठी यादीच तयार केलेली आहे. म्हणून इकडे देणार. हा प्रसंगवशात एखादी गोष्ट जीवनावर अशी निर्माण झाली की त्यामुळं हा शिष्य प्रगती करू शकत नाही, त्यावेळेला मग त्याच्याकरता तो काहीतरी करून जाईल आणि ते त्याला स्वतःला करावं लागत नाही. शिष्याची जर प्रबळ निष्ठा असेल तर त्या आपोआप होऊन जातं. गुरुला स्वतःला काही करावं लागत नाही. आणि गुरु जर असं म्हणत असेल की मी करतो वगैरे, तर तिथून न कळत त्याच्याही पोटामध्ये अहंकार शिरतो. त्याचंही पतन व्हायला वेळ लागणार नाहीये. ईश्वराच्या समोर सगळ्या गोष्टी समान आहेत. तो जोखतो. प्रत्येकाची मर्यादा किती, प्रत्येकाची महत्वाकांक्षा कोणती आणि प्रत्येकाची क्षमता किती, हे सगळं तो जोखतो.
जाणतो परमेश्वर तो मोठा किमयागार आहे. प्रचंड किमयागार जर कोणी असेल तो परमेश्वर आहे. अरे त्याची बरोबरी कोणी करायची? त्याच्याशी काय आपण वाद घालायचा आहे? कोण घालणार वाद त्याच्याशी? आणि त्याच्याकडे काय मागायचं ज्याच्याकडे अमृताचा सागर, प्रत्यक्ष अमृताचा सागर असलेला तो, तिथे क्षुदे तृषेचा गडजरू काहीच नाही. जिथं अमृताचा सागर आहे, अमृतात मनुष्य गेला तर भूक तहान वगैरे काही असते का? तशा प्रकारे साक्षात परमेश्वर जर जवळ आला तर भूक तहान म्हणजेच सांसारिक चिंता. भूक तहान तर आहे, प्रत्येकाला आहे. टेंबे स्वामींना सुद्धा भूक लागत होती, जेवावं लागत होतं. रामकृष्णांना सुद्धा जेवण आवश्यकच होतं. सगळ्यांना आवश्यक आहे. परंतु इथे तहान भूक याचा अर्थ तो एक देहाच्या शरीराच्या गरजा द्या, त्या किमान गरजा आहेत. अरे त्याची तू चिंता करू नको, ते तुला देतो. म्हणून तेवढ्याच हे कर. तुमच्या चोखा मिळेल नाही का म्हटलं, कळणं अथवा कोंडा देवा देई भुकेच्या तोंडा, पोळी साधूक अथवा शिळी देवा देई भुकेच्या वेळी. म्हणजे भूक तहान जी आहे तेवढी सांभाळ, शरीराची गरज जी आहे तेवढी सांभाळ, बाकी मग काही नको. कारण त्याशिवाय मनुष्य हतबल होतो. ही हतबलता आली की तो परमेश्वर जाणतो आणि तिथं त्याची सोय जरूर करून देतो. ईश्वर जेव्हा व्यवस्था करतो तेव्हा काय सांगावं, फार विलक्षण रीतीनं व्यवस्था करतो. एकाचं पत्र मला आलं, त्यामध्ये त्यांनी आपलं स्वप्न 3-4 ओळींनी स्वप्न पडली त्याला, त्यांनी त्याचं वर्णन केलं. एका स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं की श्री अरविंद होते, रामकृष्ण परमहंस होते, आणखी कृपालू महाराज म्हणून आहेत ते होते, आणि त्यांचे गुरु जे काय होते ते होते. चारी त्याच्याकडे बघत होते. एका वेळेला नाही, विविध वेळेला त्या चारी माणसाशी त्यांचा संबंध आला आणि त्यांना काहीतरी दिलं. कोणी त्याला शाल दिली, कोणी बसायचं आसन दिलं, कोणी त्याच्या कटोरीमध्ये भाकरी टाकली. अशा रीतीनं कोणी काही त्याला दिलं आणि त्याला समाधान मिळालं, प्रत्येकापासून समाधान मिळालं. ज्या वेळेला दिलं त्यावेळेला त्यांनी दृष्टीफेक केली, त्याच्यावर दृष्टीची दृष्टी भिडवली. ते म्हणाले या सगळ्या याच्यातून मला त्यांच्याकडून बरंच मिळालं. कोणाकडून विवेक मिळाला, कोणाकडून वैराग्य मिळालं, कोणाकडून तृप्ती आली, कोणाकडून शांती आली. हे सगळं आलं मला. एक जो होता म्हणाले शेवटचा, त्याने जेव्हा ते दृष्टी टाकली त्या दृष्टीने मात्र मी मोहरून गेलो. कारण त्या दृष्टीमध्ये प्रेम होतं, त्या दृष्टीमध्ये मार्दव होतं. आणि एवढं प्रेम आणि मार्दव आर्दव इतकं दृष्टीमध्ये नव्हतं तर संपूर्ण जीवनामध्ये क्रांती घडवून आणण्याचं सामर्थ्य होतं. असं मला त्या दृष्टीमध्ये दिसलं. ती म्हणाले माझ्या गुरुची दृष्टी होती, त्यातून मला सगळं मिळालं आणि प्रत्येक वेळाने कशा रीतीनं वागावं हे आतून माझं मला ओमगत गेलं. माझ्या गुरुशिवाय दुसरा ध्यासच मजवर राहिला नाही. हा जो आहे, हा जो गुरुकडून त्याला जे काही मिळालं, ही जी दृष्टी मिळाली, त्यालाच स्वामींनी कृपा असं म्हटलेलं आहे. म्हणून गुरु कृपे वीड नाही आत्मज्ञान. आत्मज्ञानाची दृष्टी देणारा तो गुरु, तो सद्गुरु. त्याच्याशिवाय बाकीचं स्वीकारायला हरकत नाही.
पण तेवढ्यापुरतं गुरु सुद्धा एवढं देत असेल तर तेवढ्यापुरतं. अरे त्याच्यापाशी खजिना आहे, खजिन्यातला एक मणी दिला, मला फुशारकी वाटते, पण खरोखर फुशारकी बाळगाव असतात की आहे का? एक हात मणी मिळणं, एखादी गोष्ट मनासारखे होणं म्हणजे अध्यात्म असत नाही. लाख गोष्टी माझ्या मनाच्या विरुद्ध होऊ देईना, पण एक कृपा जर संपादन झाली तर मनाविरुद्ध जे काय आहे त्यात सगळ्याचं परिवर्तन मनाप्रमाणे अशामध्ये होतं. दी एंटायर वर्ल्ड इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू द डिव्हिनिटी. समग्र विश्व हे अध्यात्मामध्ये परमेश्वराच्या रूपामध्ये प्रतीत होतं. एवढं मोठं सामर्थ्य त्या गुरुच्या दृष्टीत आहे, कारण तो आत्मज्ञानाकडे घेऊन जाणार. मग त्याकरता मी काय करायचं? इतर साधनं मी करीत बसतो, काही आवश्यकता नाही. 1000 साधनाची गरज नाही. आत्मज्ञानाकडे जाण्याचं साधन एकदा मिळालं की लौकिक बाकीच्या पारिवारिक किंवा कौटुंबिक कुठल्याही स्वरूपाचे ज्या अडचणी दुःख असतील ना, त्यातून ताबडतोब मुक्त कसं व्हावं याची किमया तो सांगतो, तो करून घेतो. प्रेरणा येते, मनुष्य त्याप्रमाणे करतो आणि मोकळा होऊन जातो. पण मोकळं होण्याकरता करायचं, नुसतं तेच धरत बसायचं ना. कारण प्रपंचाचं स्वरूप असं आहे की एक संपलं की दुसरं निर्माण होतं, दुसरं संपलं की तिसरं निर्माण होतं आणि मनुष्य संसारातच फिरत राहतो, गोल गोल घाण्याच्या बैलासारखा त्यातच फिरत राहतो. अरे नको, यातून बाहेर पड. आणि आवश्यक आहे त्याची पूर्तता करायची, बाहेर पडायचं, ते फिरत राहण्याकरता नाही. ही वृत्ती, ही धारणा हे तो गुरु निर्माण करतो. आम्हाला काय हवं असतं की आम्हाला आहे संसार सुखात चालला, असाच सुखाचा चालू दे. आमची मागणी अशी विचित्र. अरे संसार असाच चालू दे, संसार चालतच राहील. तू हो म्हण की नाही म्हण, संसार चालतच राहणार आहे. मुलं होतच राहणार आहे, नातू होतच राहणार आहे, विवाह होतच राहणार आहेत, आणि हे सगळं अखंड पिढ्यानपिढ्या चालूच राहणार आहे. याला कुठे अंत नाही, याला कुठे बंधन नाही, मर्यादा नाही. मर्यादा कशाला आहे? अरे तुझ्या देहाला मर्यादा आहे, तुझ्या आयुष्याला मर्यादा आहे. परमेश्वराने उदंड कृपा केलेली आहे आणि हे मानवी जीवन लाभलेलं आहे, त्याला मर्यादा आहे. त्या मर्यादेमध्ये जर काही या जीवाचं कल्याण मी करू शकलो तर बेडा पार आहे. नाही तर ह्या वाहणाऱ्या प्रवाहामध्ये मग कधी कीटक म्हणून, कधी जंतू म्हणून, कधी पशु म्हणून, कधी काही म्हणून मी पुन्हा पुन्हा जन्माला येणार आणि परत परत त्यात फिरत राहणार. मनुष्य म्हणून जरी जन्माला आलो तरी परत परत त्याच गोष्टी, याच्या पलीकडे काही नाही. जीवनामधला खरा आनंद जो आहे, खरी तृप्ती, खरं समाधान जे आहे ते मला कधीच प्राप्त होत नाही. म्हणून हे सगळं सांगून आणि त्याच्याकडून करून घेणारा हा गुरु असतो आणि तो एकच वाट दाखवतो आत्मज्ञानाची. यापेक्षा जी साधनं आहेत ती केविल वाणी आहे. खरं म्हणजे वाहू गातो शीण साधनांचा, शीण आहे, नुसता शीण आहे. हा, एका आत्म्याला धरून जर तेच केलं तर शिणोठा असल्याशिवाय, शिणोठ्याशिवाय देखील शीण नाही. एखादी गोष्ट करतो तर कृतीचे हे करावे लागतात, धडपड करावी लागते, व्यायाम मेहनत घ्यावी लागते, त्याचे कष्ट होतात ना. अरे ते कष्ट सुद्धा नाही, तो येतो ना. कसा येतो? अगदी सदा चक्रवाका असे मार्तंड जैसा, उडी घाली तो संकटी स्वामी ते. तो येतो. आत्मज्ञानातून येणारे अनुभव आणि काही ठराविक पद्धतीच्या साधनेतून येणारे अनुभव, यामध्ये मोठा फरक पडतो. आत्मज्ञानाकडे नेणारा जो गुरु आहे त्याला अनुभव येतात. त्या योगांगाची क्रिया प्रक्रिया त्याच्या ठिकाणी व्हायला लागतात.
तो सुद्धा आपल्या शरीरासह उचलला जातो, अंतराळामध्ये पोहोचतो. अंतराळातलं अंतर कित्येक लक्ष मैल एवढं अंतर आहे 2 ग्रहाच्या मधलं. ते श्रीपाद श्री वल्लभाचं चरित्र जरी वाचलं ना तरी त्यातून विज्ञान इतकं छान सांगितलेलं आहे, प्रचंड विज्ञान. 2 ग्रहामध्ये किती लक्ष मैलाचं अंतर आहे हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे 2 ग्रहामध्ये. आणि अशा रीतीने प्रचंड ब्रह्मांड जे आहे हे केवढं विशाल आहे, काय मनुष्य कल्पना करू शकतो. परंतु कल्पनातीत असलेलं कल्पनेत येतो एवढाचा फायदा होतो. जो मनुष्य निर्गुणाची उपासना करतो, परब्रह्माची उपासना करतो, म्हणजे आत्म्याची उपासना करतो, त्याच्या कल्पनेमध्ये ती विशालता शिरते आणि त्याची कल्पना विशाल करून टाकते. ही कल्पना केवळ त्या ग्रहामधल्या अंतराचं कौतुक करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती इथं समोरच्या माणसामध्ये अवतरित होते. समोरचा मनुष्य, अरे हा माझ्या समोर बसलेला मनुष्य, मी त्याच्याकडे माणूस म्हणून पाहतो, अरे हा तर साक्षात परमेश्वर आहे, मी त्याची सेवा करतो. मला असं वाटायला लागतं मला त्याची काहीतरी सेवा करायला लागली तर केली पाहिजे. ए ट्रू लीडर इंटेंड्स टू सर्व, नॉट टू डॉमिनेट. जो खरा नेता आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा असे नेते असतातच, त्याची इच्छा दुसऱ्याची सेवा करण्याची असते, दुसऱ्यावर स्वतःचा अंकुश चालवण्याची नसते. त्याला वाटतं मी तर माझी जी उरले इथं पायिकपण, तसं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. अरे आपण सगळे श्रीहरीचे भक्त आहात, साक्षात श्रीहरी आहात, आपण महिषाच्या मूर्ती आहात, तुमची सेवा मी काय करू. इतर रीतीने मला सेवा करता येत नाही. एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला भोजन घातलं, हे भोजन जर मी हाताने तुमच्या मुखामध्ये घालू शकलो तर त्याचा जास्तीत जास्त आनंद आहे. म्हणून आपल्या हाताने मुखात भक्ताला भोजन घालणं, जसं ज्ञानेश्वरांनी तेही वर्णन केले. अविद्येचे आडवे बुंजीत जीवपणाचे भवे, तया चैतन्याच्या धावे धावे काढू जो, मोडूनी माया कुंजरू, मुक्त मोतियांचा ओगरू, जेवविता सद्गुरु निवृत्तीनाथ. इथपर्यंत वर्णन केलेलं आहे. मायारूपी हत्ती जो आहे ना, त्याचं गंडस्थळ फोडून त्यातून जे मोती बाहेर पडतात, त्या मोतीचा भात स्वतःच्या हाताने शिजवून आणि त्याचा घास आपल्या शिष्याच्या मुखामध्ये घालण्याचं, याच्यासारखं समाधान गुरुला नाही. आजपर्यंत एक सामान्य मनुष्य म्हणून समजत होतो, आज तो खरोखर आध्यात्मिक क्षेत्रात शिरल्याबरोबर तो इतका मोठा झाला. अशा रीतीनं म्हणजे हा जो परिणाम होतो, हा शिष्याच्या हृदयामध्ये होणारा परिणाम आहे. याच्या व्यतिरिक्त जी साधनं जी आहेत ना, ती तेवढ्यापुरती असतात, म्हणून त्याच्या फार मागे लागायचं नाही. हा, कधी कधी संसारात असं होतं, एखादा पारायण करायचं असतं, एखादं काही करायचं असतं, तेवढ्या पुरतं मुलांना सांगायचं, त्यांच्याकडून करून घ्यायचं, पण ते ज्ञानाकडे न्यायचं. सातत्याने त्याला ज्ञानाकडे न्यायचं, तिथंच फिरवत राहायचं नाही. कारण वृत्ती काय असते, तिथंच फिरत राहण्याची. म्हणून वृत्ती निर्माण करायची अशी असते की याच्या पुढे जा, फिरत राहू नको. घाण्याचा बैल होशील, यापेक्षा वेगळं काही मिळणार. शेतामध्ये काम करणारा बैल आणि घाण्याचा बैल, यामध्ये घाण्याचा बैल सुखी असतोच ना, पण बैल म्हणून त्याचं जीवन काय, असंच जीवन मला हवं का, यातून बाहेर पड हे सांगतो. वाहू गातो क्षीण साधनांचा आणि त्याचबरोबर सहज साधना देतो. सहज साधन गुरु कृपा जाण, सहज साधन देतो, नेहमी करता तुला करता येईल असं साधन देतो. त्याकरता ते साधन आकलन होण्याकरता आणि प्रत्यक्ष कृतीत येण्याकरता
गुरुची कृपा पाहिजे हो, त्याशिवाय होणार नाही. काही गोष्टी केल्या म्हणजे अनुग्रह मिळतो. अनुग्रह मिळण्याकरता सुद्धा पूर्व प्रारब्ध लागतं. त्यानंतर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे करायला लागला म्हणजे प्रसाद मिळतो. प्रसाद याचा अर्थ मनासारख्या गोष्टी होतात. जे वाटत असेल ते होतं. अडचणीच्या प्रसंगी परमेश्वरी साह्य मिळतं, कुठल्या तरी रूपाने मिळतं. हे सगळं कार्य परमेश्वर करतो म्हणण्यापेक्षा परमेश्वर स्वतः काहीच करत नाही, तो कोणातरी माध्यमातून करतो आणि ते माध्यम निवडण्याचं कार्य गुरु करतो. अशा रीतीने त्याचंही होऊन जातं. सहज साधन गुरु कृपा जाण. म्हणून गुरु कृपा जी आहे ती सहज गुरु कृपेशिवाय तो होत नाही. कारण गुरु कृपेविण नाही आत्मज्ञान. आणि गुरु कृपा आवश्यक आहे ती सहजही म्हटलेली आहे. एका बाजूला इतके अवघड आहे, दुसऱ्या बाजूला इतकी सहज म्हटलेली आहे. कारण साधना सहज नाही, ती गुरु कृपेमुळे सहज होते. तुकारामाने मोठं छान वर्णन केलं. आपण शब्द पाहतो हो, शब्दाच्या अंतरंगात जात नाही. तुकारामाने असं म्हटलंय, संत चरण रज लागता सहज. सहज शब्द फार महत्वाचा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जाळतो. तो काय करतो, तुम्हाला पाहिजे एक धोतराची घडी घेतली, घे. अंगावर फाटकं धोतर आहे, घे. असं नाही करीत तो. अरे आहे त्याने माझं होत नाही, मला चांगल्या धोतराची घडी पाहिजे. ही जी वासना आहे ती त्याची काढून टाकतो. अंगावर काही अगदी फाटकं वस्त्र असं तरी चालेल, लज्जा रक्षणाकरता काहीतरी असावं एवढीच इच्छा. ते तू जसं दिसत तसं नाही, ते दिगंबर मी आहे. दिशा अंबर हेच माझं वस्त्र आहे. जे श्रीपाद श्री वल्लभाने मानलं म्हणून दिगंबरा दिगंबरा असं आपण म्हणतो ना. दिशा हे वस्त्र मांडणार आहे, केवढी मोठी योग्यता आहे. म्हणजे अंगावरचं वस्त्र आहे किंवा नाही, त्यातून लज्जा काय, बाकीच्या आवश्यकता काय वगैरे वगैरे ह्या सगळ्या निघून जातात आणि मग घड्याच्या घड्यात त्याच्या अंगावर येते. बरं, जरी वस्त्र अंगावर चढवा, वाटे तर सोनं घाला, आहे परमेश्वराने जे दिलेलं आहे ते घाला म्हणा. ईश्वराने दिलेलं ते वैभव आहे. भगवंताचं वैभव पिवळं सरद वैभव आहे. ईश्वरी वैभव नाही, ईश्वरी वैभवाला सोन्याची उपमा देतात. पण तू कनक आहे, तुकतुकीत आहे, रसरशीत आहे, तेजस्वी आहे, तृप्त आहे, समाधान. तृप्ती म्हणजे केवढी तृप्ती. शेवटचा एक सोन्याचा हार सीतेच्या गळ्यामध्ये होता. हनुमंताला आपण काहीच दिलं नाही असं तिला वाटलं, म्हणून तो आपला गळ्यातला हार काढला आणि हनुमंताला देऊन टाकला. एवढी तृप्ती. अशा रीतीने येणारे जे वैभव आहे ना, हे गुरुकडून येतं. वासनेचे बीज जळून जाय. आणि तसं झालं आणि मग रामनामी उपजी आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग रामनामाची आवड निर्माण होते. कारण रामनाम ही वस्तू काय आहे हे कळतो. तोपर्यंत कळत नाही. तोपर्यंत नुसतं सांगितलं की रामाचं नाव घेत चला, नामस्मरण करत चला. तो कसला करतो, त्याला फालतू गोष्टीमध्ये रस असतो. हा, तिथे सांगताना बोलताना वगैरे बोलेलो, परंतु खरोखर आतून जेव्हा ती जाणीव होते त्यावेळेला एक परिस्थितीत बदल. म्हणून मग रामनामी उपजी आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. तर त्यातून मग खरा गुरु काय आहे हा त्याला कळायला लागतो. गुरु कृपा होते, त्यावेळेला वासनेचं बीज जळून जातं. त्यातून रामाची आवड निर्माण होते आणि रामाच्या आवडीतून मग खरा गुरु कळतो. अरे गुरु शिवाय हे मला कळलं नसतं. गुरुशिवाय कोण सांगणार आणि कोण करून घेणार. गुरु करून घेतो.
तो सांगतो बैस, नाही बसता येत, तासभर बैठक करायची म्हणजे पाय आखडले जातात, इकडे तिकडे बैस, खुर्चीवर बैस, नाही खाली बसता येत तर. अशा रीतीने तो करून घेतो. त्या करून घेतो तर आला त्याला धरून आणखी थोडस मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो आम्ही आश्रम स्थापन केलेला हा कशा करताय, शिष्यांकरताच आहे ना. मला काय माझ्या खाण्यापिण्याची ददात होती, अडचण पडली होती म्हणून का आश्रमात आलो. व्यक्तिशः प्रसंग आला आणि बोलण्याचा प्रसंग आला म्हणून सांगतो. तसं व्यक्तिशः आपल्याबद्दल सांगायचं नसतं, पण व्यक्तिशः मी तृप्त आहे. मुलं आहेत, सुना आहेत, नाती आहेत, हे सगळं आहे मला. सगळ्यांना मी जवळ घेतो, पण तिथे जातो तेव्हा जवळ घेतो आणि दुसऱ्या दिवशी लागलीच म्हणतो आपापल्या उद्योगाला जा, त्यामध्ये मला पहा, माझ्या भोवती फिरत राहू नका किंवा मी तुमच्या भोवती फिरत राहणार नाही. आणि यातही माझा स्वार्थ असा आहे की अरे जवळ असलेल्या माणसाचं कडे तर कोणी लक्ष देतो, पण जवळ नसताना सुद्धा, दृष्टी आड असताना सुद्धा तुमचं कार्य मी करून जाईन, अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचं वैभव, सामर्थ्य ते यातून येतं जेव्हा तो मनुष्य त्याच्या भोवती फिरत नाही. तेव्हा भोवती फिरत राहतो तेव्हा देहाशी आसक्त होतो, भौतिकता सोडून देतो, त्यावेळेला आत्म्याशी आसक्त होतो. म्हणून आहे ना एवढे कुटुंबीय मला दिलेले आहेत, चांगले आहेत ना, मग साक्षात परमेश्वराचं का समजू नये. म्हणून यांना परमेश्वर समजून यांची सेवा का करू नये. त्यांची सेवा मी घेण्यापेक्षा मी माझ्यातर्फे जर त्यांची काही सेवा करू शकलो तर केवढी आनंदाची गोष्ट आहे, केवढं मोठं समाधान आहे. आणि अशा सेवेचा भाव मनामध्ये जर खरोखर निर्माण झालं तर ते जिथं कुठं असतील तिथं अडचणीत आल्याबरोबर आपण मिळून तिथे जाईल, त्यांचं काम करून जाईल, काम होऊन जाईल. अडचणीचा प्रसंग असो, ऍक्सिडेंटचा प्रसंग असो किंवा कुठलाही प्रसंग असो, ते बरोबर त्यातून काढील, ते तत्व काढील. त्या तत्वाशी माझी एकरूपता साधली म्हणजे मग बाकीच्या सगळ्यांना बरोबर घेऊन सुद्धा पण गुंतवणूक न होताना माझं जीवित कार्य आहे तेही पूर्णत्वाला जाईल. हे सगळं गुरु करतो. म्हणून माझी प्रार्थना आहे, आता विषय झाला म्हणून तुम्हा सगळ्यांना मी प्रार्थना करू इच्छितो कि कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो प्रभु राम से. माझ्या संसारामध्ये मी आहे, संसारातले सर्व मंडळी माझ्यावर प्रेम करणारी आहे, परंतु मला ह्यातूनच असा काही काळ निवडायचा आहे की ज्या वेळेला मी खऱ्या अर्थाने श्री रामावर प्रेम करू शकेन. तेवढ्या करता मी आश्रमात आलो. खऱ्या अर्थाने रामावर प्रेम करायचं. एरवीचं प्रेम कसं आहे माझं, माझ्या कामापुरतं प्रेम आहे, माझं अमुक व्हावं म्हणून देवावर प्रेम, नाही झालं तर मग केलं प्रेम खंडित झालं, असं नाही. काय असेल ते माझ्या प्रारब्धानुसार चालू आहे. फक्त मला रामावर प्रेम करायचं आहे. मग त्याकरता काय करायचं की जसं आपल्या मुलीचं लग्न जुळलं म्हणजे मनुष्य 8 दिवसाची तरी रजा काढतोच ना. जत्रेला जातो त्यावेळेला 8 दिवसाची 15 दिवसाची रजा काढतोच ना. कुठलीही इतकं महत्वाची कामं असतात आपल्या घरातली, नातेवाईकाची असतात, त्यावेळेला मनुष्य रजा काढतो जातोच ना. यामध्ये काही व्यावसायिक लोक असतात, धंदा वगैरे, 8 दिवस धंदा बंद करून जातोच ना. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये 4 दिवस धंदा बंद करून मी त्या लग्नाला म्हणा किंवा कुठल्या उत्सवाला म्हणा गेलो, जावं. पण यापेक्षा स्वतःच्या शेतीभातीचाही विचार न करताना
15 दिवस पर्यंत आणि देहाला कष्ट देत पंढरपूरला जाणारा तो वारकरी, त्याची योग्यता केवढी मोठी आहे. तो तर स्वतःच्या देहाची पर्वा करीत नाही. जायचं सुखासुखी नाही हो. पंढरपूर पर्यंत जाणं, चालत येणं सुखात, नुसतं देहाचे कष्ट नाही, मानसिकता यातली महत्वाची आहे. अशा रीतीने तो जसं करतो ना, तसं मला जर करता आलं तर मला पंढरपूरला जाण्याची गरज नाही, त्या वारकऱ्याचे कष्ट घेण्याची गरज नाही. फक्त संसार, सगळ्या संसारातून एक 8 दिवस मन काढून घ्यायचं आणि मग कुठं राहायचं, काय करायचं, आश्रमात राहायचं. 8 दिवस पर्यंत आश्रमामध्ये राहायचं. त्यावेळेला घराचा कुठलाही विचार करायचा नाही. अगदी तसा प्रसंग आला तर कळत जावंच लागतं, जातो मनुष्य. परंतु मनाची धारणा ही ठेवायची. असं जर केलं, असं तुम्ही सगळ्यांनाच सांगतो. त्याचे आपण इथे समोर जेवढे आहेत त्याच्या व्यतिरिक्त ऐकणारे लोक आहेत आता बसलेले, या सगळ्यांना उद्देशून मी सांगतो की 8 दिवस पर्यंत मी माझ्या घरातला लोक कोणी काय लागत नाही असं समजून पूर्णपणे इथे यायचं. 8 दिवस राहायचं, नुसतं राहायचं, काही तुम्हाला वेगळं सांगत नाही. काही श्वास आणि उच्छ्वासामध्ये परमेश्वर आहे. एखादी कुठली गोष्ट करतो ती गोष्ट म्हणजे निरपेक्ष रीतीने करतो. आपल्या संसारातली प्रत्येक गोष्ट अपेक्षेने होते. निरपेक्षता काय असते याचा अनुभव नाही. त्यामुळे कर्मयोग हा आपल्या नुसत्या बोलण्याचा विषय, प्रत्यक्षामध्ये कर्मयोगाचं आचरण कधी घडत नाही. इथं आला तर 8 दिवस राहिला तर बरोबर कर्मयोगाचं आचरण घडतं. त्याचं इंगित काय ते समजायला लागतं. इथे काही फार मोठे काबाड कष्ट घ्यायला किंवा पैसे वाचवायला मी म्हणत नाही आहे, पण प्रत्येकाचं जीवाचं उत्थान हे त्यातून होतं. त्याला कर्मयोग समजतो आणि कर्मयोगाचं आकलन जसं होतं तशी भक्ती म्हणजे काय, ती आतून उमगते, फुकट नाही. आणि तेवढी भक्ती झाल्याशिवाय वासनेचं बीज जळून जात नाही. वासनेचं बीज जळून जाण्याकरता म्हणून जी कृपा लागते ती कृपा त्याशिवाय होत नाही. आश्रमात 8 दिवसातच जी कृपा होईल असं नाही, परंतु मनाचा जर निर्धार केला आणि वर्षातून 8 दिवस आपण इथे येऊन राहावं असं प्रत्येकाने जर ठरवलं तर एकाच वेळेला या असं नाही. उत्सवाच्या निमित्ताने आपण येतातच, 2 दिवस राहतातच, पण एरवी करता जेव्हा ज्याला जसं शक्य असेल त्यावेळेला जरी येत राहिलं तरीही तुमच्याच जीवाचं कल्याण हेही सांगून जात. इथं पुण्यामध्ये राहणारे जे असतील त्यांच्या दृष्टीनं तर हा आठवड्याचा काळ त्याने 15 दिवस करावा, आणखीन वाढवावा, जसं जसं शक्य होईल त्याप्रमाणे वाढवावा. पण जीवनाचं ध्येय ते ठेवावं. संसार हे जीवनाचं ध्येय नाही. संसार सुख हे जीवनाचं ध्येय नाही. अध्यात्म सुख हे जीवनाचं ध्येय आहे आणि ते ध्येय प्राप्त करून देण्याकरता गुरु हा कटिबद्ध आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणून वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजीव आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. आणि हे सगळं करून देणारा कोण, तर तो गुरु आहे, याची जाणीव ठेवावी. मग त्या गुरुवर प्रेम कसं करावं? गुरु माता पिता, गुरुची देवता, गुरु मुक्तिदाता ऐसे माने. गुरुला माता पिता, गुरुला देवता समज, पण ते कशा करता समज? मुक्तिदाता. देव मुक्ती देत नाही, माता पिता मुक्ती देत नाही. पण माता पित्यावर जसं प्रेम मनुष्य करतो तसं प्रेम गुरुवर करायचं. म्हणून माता पित्याचं प्रेम, इतर नातेवाईकांवर असलेले आपले संबंध आणि प्रेम हे सगळं एकवटून त्या गुरुवर करायचं. प्रेम कसं करावं? रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की जसं प्रियकर प्रियसीचं एकमेकावर प्रेम असतं, कवडी चुंबक माणसाचं आपल्या पैशावर प्रेम असतं,
किंवा म्हातारपणी झालेल्या एकुलत्या एक मुलावर प्रेम जसं असतं, हे तिन्ही प्रेम एकत्र करून ते गुरुवर करायचं. एवढं प्रेम करता आलं पाहिजे. आणि हे रामकृष्णांनी सांगितलं, ज्यांनी अनेक गुरु केलेत पण शेवटी त्यांना पूर्ण साक्षात्कार करून देणार परब्रह्मपदाला नेणारी जे होते, त्या गुरु करता त्यांनी बाकी सगळे बाजूला ठेवले. पण त्या वेळेला ज्या ज्या गुरुशी संबंध आला त्या गुरुवर तेवढंच प्रेम केलं त्या काळामध्ये. म्हणून अशा रीतीनं त्यावर प्रेम करणं म्हणजे गुरु बदलत राहणं असं नव्हे. रामकृष्ण योग्यता वेगळी असते. आणि माणसाच्या जीवनामध्ये जो एकदा परमेश्वराचा दास होतो ना, त्याला मग ते परमेश्वरच त्याच्या बाबतीत अशी योजना करतो की ज्यामुळे मग त्याचा उद्धार होत राहतो. त्याच्या जीवनामध्ये अधिक जास्त अधिकारी गुरु येत राहतात आणि त्याची प्रगती होत राहते. गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान, वाहू जातो क्षीण साधनांचा, सहज साधन गुरु कृपा जाण, जीवाचे कल्याण तेणे होय. गुरु माता पिता, गुरुची देवता, गुरु मुक्तिदाता असे मानी. आणि याकरता करायचं काय, हे सहज साधन आपल्या अंगभूत व्हावं. याकरता काय करायचं, अखंड सेवा करायची. गुरु सेवे वीण जाऊन दीक्षण असं म्हटलेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या अभंगात मोठे छान सांगितलं, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरून राय. हा संकल्प धरून राहा म्हणजे काय, निजवृत्ती काढी. नुसता संकल्प मनात ठेवून उपयोगाचा नाही. निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी, इंद्रिया चवडी लपू नको. सर्व माया तोडी असं म्हटलं, सर्व माणसं तोडी असं नाही म्हटलं. ही जी आसक्ती असते, प्रत्येकामध्ये गुंतलेली जी आसक्ती असते तेवढी ती बाजूला काढ आणि ती परमेश्वराकडे लाव. अरे त्याचंही सामर्थ्य, त्याचंही कल्याण करणारा परमेश्वर आहे, माझंही कल्याण करणारा परमेश्वर आहे. मी कोण त्याचं कल्याण करणारा. म्हणून भावना अशी ठेव ना, कोणाचं चांगलं झालं ईश्वराने केलं, मी केलं अशी भाव कशाला. इथे चटकन मी पण आहे तो मी असं केलं, मी तसं नाही. परमेश्वर सगळ्यांचा करता धरता आहे, त्यांनी केलं. निज वृत्ती काढी, सर्व माया तोडी, इंद्रिया चवडी लपू नको. आणि तो तर फारच खोलवर भाग आहे. इंद्रिय असे भयानक आहेत. बलवानी ग्राम विद्वांसमपी करशती वगैरे जमिनीची व्यासाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. ती ही इतके बलवान आहे की ते मोठमोठ्या माणसाला बळी पडत. म्हणून इंद्रिया सवडी लपू नको. असं जर करता आलं तर, आणि ही जर वृत्ती मनामध्ये कायम राहिली तर ती अखंड गुरुसेवा. गुरुसेवे बीड जाऊन दीक्षण. आणि अशी गुरुसेवा अखंडपणे घडण्याकरता श्वासावर सोहमभाव करायचा. साधी गोष्ट आहे. कुठलाही जप हा श्वासावर करावा. सोम हा मुळात श्वासावर आहे. घेता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. अशा रीतीनं जर हा जप करू शकलो आपण, आणि जपात ध्यानान पुनर्जपेत, एकानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं असं अखंड जीवन चालू द्या. आता काल एक सहज माझ्या मनात आलं, आमचं सध्याचं जीवन कसं आहे, माझं व्यक्तिशः जीवन कसं आहे. 11 वाजता मी ध्यानाला जातो. 11 ते 1 पर्यंत ध्यान चालतं. 1 ते 1:30 पर्यंत मग थोडंसं दूध वगैरे घेतो. त्यावेळेला सुद्धा मग काही वाचन वगैरे असतं. हे कुठं सोहम हरिपाठ, कुठं शिवश्लोकी वगैरे अशा हे ग्रंथाचं वाचन करतो. माझ्याच ग्रंथाचं वाचण्याऐवजी स्वामीचे ग्रंथ आहेत, इतर श्री अरविंदाचे आहेत, तेवढं वाचन करतो. थोडंसं वाचन करतो. त्यानंतर मग 1:30 पासून किंवा 2 पासून म्हणा, 2 पासून पुन्हा ध्यान होतं. 4 पर्यंत ध्यान होतं. 4 ते
6 वाजेपर्यंत. मग ते आपलं पुन्हा तेवढ्या वेळात वाचन करणं, थोडंसं इकडे तिकडे फिरणं, फिरत असताना झाडं माडं पाहणं, वाटेमध्ये जी माणसं भेटतील त्यांच्याशी काही 2 शब्द बोलणं, आनंदाचा हास्य वगैरे अशा प्रकारचा विनोद करून आनंदात राहण्याचा प्रयत्न आहे त्यातला मुख्य. तेवढं होतं. त्यानंतर मग वाचन असतं. 5 वाजता वाचन, 5 ते 6:30 श्री वल्लभाचे चरित्राचं वाचन असतं. तो तर काळ अत्यंत आनंदात जातो. त्यावेळेला सुद्धा जय जयकार करतो. जेवढा मनुष्य जय जयकार करील ना देवदेवतांचा, तेवढं अंतकरण शुद्ध होतं, शरीर शुद्ध होते. जय जयकाराने शरीर शुद्धी सुद्धा होते. मग मोठ्याने करा विठ्ठल 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 असं जर करतो, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 21 वेळा आधी, वाचनाच्या आधी 21 वेळा, पुन्हा वाचनाच्या नंतर अशा रीतीनं होतं. हा जय जयकार होतो. मन मोठ्या धुंदीत आनंदामध्ये राहत असतं. त्यानंतर श्री विधी हरिहर मूर्ती सावळी, भगवंताचं ते ध्यान आहे. त्या ध्यानाची आरती करायची. त्या प्रेमास्पद असा संपूर्ण व्यवहार श्री दत्ताशी करायचा. दुसरं तिथे काही नाही, कुठली मागणी नाही, काहीही नाही. ते झालं की नंतर जेवण वगैरे केलं की पुन्हा विष्णू सहस्त्रनाम आपलं होतं. विष्णू सहस्त्रनाम झालं की पुन्हा 1 तासभर ध्यान असतं. त्यानंतर निद्रा असते. सगळा दिवस असा आहे की ईश्वराशिवाय दुसरं काहीही नाही. अशा प्रकारचं जीवन आश्रमामध्ये आहे. आपल्यालाही असं जीवन जगता येण्याचं शक्य आहे. हे आपण करण्याचा जरूर प्रयत्न करावा. त्यामध्ये कल्याण आहे. आणि कल्याण का आहे? कारण यामध्ये गुरु सेवे वीण जावो निदीक्षण, ही खऱ्या अर्थाने गुरुसेवा होते. संध्याकाळी शिष्यवर्ग आहे, थोडंफार झाडांना पाणी दिलं, केवढी कल्याणाची गोष्ट आहे. इकडे तिकडे थोडंसं तण काढलं, हे काढलं, फार मेहनतीच्या गोष्टी नसतात, परंतु सगळं चित्तशुद्धीचे सगळे उपाय आहेत. अशा रीतीने चित्त शुद्ध होत राहतं आणि गुरुची सेवा घडते. गुरु सेवे भीण जावी नदी क्षण, तरी तो प्रसन्न स्वामी बन, आणि त्याने तो गुरु प्रसन्न होतो. अशा प्रकारे गुरुची प्रसन्नता लाभली तरच आत्मसाक्षात्कार होतो, त्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण स्वामी स्वरूपानंदांना हा दिलेला जो संदेश आहे तो हृदयात धरूया. आजच्या दिवशी का? कारण व्यास पौर्णिमा आहे. व्यासाने काय केलं? जे गुह्य आहे, वेदाचं जे गुह्य आहे, उपनिषदांचं जे गुह्य आहे, ते जगासमोर मांडलं. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे सोहम हे गुह्य आहे. त्याला महावाक्य असं म्हणतात. तत्वमसी सोहम हे महावाक्य आहे. ही जी महावाक्य आहे हीच व्यासाने दिली, आणि ती परंपरेनं चालत ठेवणं हे इतर गुरूंचं कार्य आहे. हे कार्य ते करतात, म्हणून त्यांच्या पीठाला व्यासपीठ अशी संज्ञा दिलेली आहे. पीठ म्हणजे त्यांचं जो संस्था आहे, त्या संस्थेलाच व्यासपीठ असं म्हटलेलं आहे. त्या व्यासपीठावरून हे व्यासांचं कार्य निरंतर चालू राहतं. आम्ही जे कार्य करतो त्यात आमचं असं काही नाही. व्यासाने जे दिलंय तेच चालवत राहणं एवढंच आमचं कार्य आहे. आणि याच्या पलीकडे आणखी सांगायचं म्हणजे स्वामी स्वरूपानंद असं म्हणत असत की भगवान शंकराने पार्वतीला जे दिलं तेच मी तुम्हाला देतो आहे. म्हणून ही परंपरा जी आहे ही सगळी भगवान शंकरापासून चालत आलेली परंपरा स्वामी स्वरूपानंदापर्यंत आली, आणि त्यांच्याकडून ही परंपरा आमच्याकडे आली. आम्ही ती तुम्हाला देतो आहे. त्यात थोडं ऍडिशन एवढंच करतो आहे की जे नवीन तत्वज्ञान आहे, वेगळं आहे, महान आहे, विलक्षण आहे, ते श्री अरविंदाचं तत्वज्ञान जे आहे ते याच्यापासून वेगळं नाही. फक्त अंतिम उद्दिष्ट थोडंसं वेगळं आहे. ते म्हणजे याच्या वरचं आहे, त्याला खाली दडवणारं नाही किंवा याच्याशी विरोध करणारं असं मुळीच नाही आहे. त्या तत्वज्ञानाशी थोडा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, आणि ते उच्च जे आहे तत्व जे आहे ते जर पृथ्वीमध्ये आलं तर सगळ्या जीवांचं कल्याण होईल. त्या कल्याणाकरता आम्ही प्रयत्न करतो. या प्रयत्नामध्ये जे जे सहभागी होतील त्या सगळ्यांचं कल्याण याच्यामध्ये आहे. म्हणून शेवटी पुन्हा एकदा मी प्रार्थना एवढीच करतो की आपण जरूर 8 दिवस काढा.
अगदी सगळ्यांना उद्देशून म्हणतो निर्णय घ्या, आणखीन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. कल्याणाशिवाय गुरु दुसरा कुठला मंत्र देणार? हरि ओम तत्सत. ओम ओम.